नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग्स मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन असलेल्या महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टीवर भाष्य करणार आहे, नवीन महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टीवर चर्चा करणार आहे। आणि ते चर्चा करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर चाललेलं हे जे अस्थिरतेचं वातावरण आहे, ह्या अस्थिरतेच्या वातावरणामध्ये संपूर्ण जग एका साइडला आपण ज्या काही गोष्टी करतोय तर त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही की अशा काही गोष्टी घडताय। म्हणजे अक्षरशः मनामध्ये ही भीती निर्माण झाली आहे की जागतिक स्तरावर आता तिसरं महायुद्ध होतं की काय। परिणाम स्वरूप अशा असलेल्या ह्या संदर्भामध्ये आपल्याकडे नुकत्याच झालेल्या काही बॉम्ब हल्ल्यामध्ये त्या स्वरूपाचे असलेलं इस्रायल आणि इराण यांची भांडणं आहे, परंतु त्याच्यामध्ये अजून एक व्यक्तिमत्वानी किंवा एका देशाने तिथं इंटरफेअर करायला सुरुवात केली, ते म्हणजे ननदरद्यान सगळ्या जगाचा स्वतःला समजणारा एक हुकमी एक्का, तो म्हणजे अमेरिका। मग अमेरिकेने जर अशा स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी हातात घेतल्याच आहे आणि तो ठरवलंच आहे की आता आपल्याला काहीतरी करायचंच आणि ते वेगळं करून दाखवायचंय, तर अशा वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची असलेली मनमानी कारभार हा जो काही एक हुकमी एक्क्यासारखा तो वागवतोय, तर याच्यामध्ये तो कोणत्याही गोष्टी पाठीमागे ठेवायला तयार नाहीये, किंबहुना त्यामध्ये तो स्वतःचं अस्तित्व जास्त स्वरूपामध्ये लोकांना मान्य करायला भाग पाडतोय। दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगामध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आणि ह्या अस्थिरतेच्या वातावरणामध्ये आपलं अमेरिका ही कशी संपूर्ण जगाला एकवटू शकते आणि अमेरिका हे संपूर्ण जगामध्ये शांतता कशी प्रस्थापित करू शकते, तेव्हापासून अमेरिकेने स्वतःचा वरचष्मा हा वरती काढायचा प्रयत्न केला आणि हिरोशिमा नागासाकीवर जेव्हा बॉम्ब टाकले तर जगामध्ये दाखवून दिलं की आमच्या समोर कोणीही टिकू शकत नाही। परिणाम स्वरूप अप्रत्यक्षरित्या का होईना अमेरिकेने तेव्हापासून स्वतःची असलेली मनमानी कारभार आणि मनमानी असलेल्या वर्चस्ववादाची भूमिका ही जिवंत ठेवण्याचा अतोनात प्रयत्न केलेला आहे। तो आर्थिकदृष्ट्या असेल, राजकीयदृष्ट्या असेल, किंबहुना इतर देशांच्या असलेल्या भांडणामध्ये स्वतःचं नाक खुपसून आम्ही कसे श्रेष्ठत्व प्राप्त करू शकतो, तर त्याच्यासाठी असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्याच आहे। किंबहुना ह्या सगळ्या गोष्टीच असलेली पोचपावती म्हणजे पाकिस्तानच्या असलेल्या मुनीर साहेबांनी, जे की तिथलचे असलेले डिफेन्स सेक्रेटरी आहे, तर त्यांनी अक्षरशः एक गोष्ट बोलले की इथं शांततेचा नोबेल पारितोषिक दिला पाहिजे डोनाल्ड ट्रम्प यांना। मग आता अशा वेळेस भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे की ह्याच डोनाल्ड ट्रम्पला शांततेचा नोबेल पारितोषिक द्यावा की काय, की ज्यांनी असलेल्या संपूर्ण जगामध्ये एक विध्वंसक स्वरूपाचं असलेलं रूप धारण केलेलं आहे। मग ही हसण्यावरी गोष्ट जरी असली तरी आज आपल्याला सगळ्या जगामध्ये एका प्रकारचं असलेलं भीतीचं वातावरण निर्माण करण्यामध्ये अमेरिकेसारख्या देशांनी प्रामुख्याने कार्य केलेलं आपल्याला दिसून येते। मग अशा वेळेस अमेरिकेचा आणि इराणचा असलेल्या ज्या काही संकल्पना आहे त्या संकल्पनेवर वाद फुटलेला आहे, किंबहुना त्या प्रकारचा असलेला हा जो काही वाद आहे तो वाद कशासाठी आहे, तो वाद काय वर्चस्ववादी दृष्टिकोनासाठी आहे? नाही। हा काय अमेरिकेला ह्या इराणची असलेली जमीन बळकावायची आहे का? नाही। ह्या अमेरिकेला इराणमध्ये असलेल्या पाण्याची जी काही सोर्सेस आहेत, तेलाची सोर्सेस आहेत, ते काही गिळंकृत करायचे आहे का? बिलकुल नाही। मग हे कशामुळे चालू आहे? हे वार चालू आहे ते म्हणजे स्वतःच्या असलेल्या विचारसरणीची बंबार्डिंग करणे किंवा स्वतःच्या विचारसरणीचं असलेलं थोपवणे, याच्यासाठी अमेरिका हा सगळं करतोय। याच्या पहिले 2001 ते 2004-5च्या काळामध्ये, किंबहुना त्याच्याही पहिले इराक सारख्या देशाला नेस्तानाबूस केलं होतं, तेच हाच अमेरिका आता त्याच्या पुढे जाऊन इराण सारख्या देशाला नेस्तानाबूस करण्याचा प्रयत्न करतोय। 2013 मध्ये आर्थिक सँक्शन लावूनही सुद्धा त्याचं पोट भरलेलं नाहीये। मग अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिकदृष्ट्या याचे परिणाम काय होत आहे, पडसाद काय उमटल्या जात आहे, तर हे पडसाद उमटताना ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की याचे पडसाद फार मोठे उमटले जाणार आहे। कारण काय की जागतिक स्तरावर तेल एक्सपोर्ट करणाऱ्या ज्या काही कंट्रीज आहेत तर त्या कंट्रीजला आपण म्हणतो ओपेक कंट्रीज, आणि ह्या ओपेक कंट्रीज मधून जेवढे काही तेल इथं एक्सपोर्ट केलं जातं ते तेल एक्सपोर्ट करणारी त्यांना म्हटलं जाते ब्रेंट क्रूड ऑइल, आणि इथं WTI म्हणजे एका प्रकारचं असलेलं वेस्टर्न टेक्सटाइल्स इंटिग्रेटेड, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते अमेरिकेकडनं क्रूड ऑइल एक्सपोर्ट केला जात आहे, तर ते असतं WTI। मग हा WTI आणि सोबतच ब्रेंट क्रूड ऑइल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता महाग होत चाललेलं आपल्याला दिसून येते। कारण का अमेरिकेने 23 जूनला ज्यावेळेस इराणच्या असलेल्या अणु संशोधनाच्या केंद्रावर बॉम्ब टाकले, तर त्यावेळेस प्रतिहल्ला म्हणून इराणनेही देखील अमेरिकेच्या एम्बेसीजवर हल्ले करायला सुरुवात केलेली आहे।
मग आता ह्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावर तेलाचे भडके उडलेले आहे आणि अक्षरशः 70 रुपये प्रति डॉलर अशा प्रकारचा एक बॅरलची किंमत ही तेलाची झालेली आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या कुठेतरी भारत देश हा आता एका प्रकारे डिपेंड होता, जो की मिडल ईस्ट कंट्रीजवर, किंबहुना 2/3 ज्याला आपण 2/3 म्हणतो, 2/3 एवढं असलेलं ऑइल जे एक्सपोर्ट केलं जातं पूर्ण वर्ल्ड मध्ये, ते फक्त आणि फक्त मिडल ईस्ट कंट्रीकडनं केलं जातं किंवा ओपेक कंट्रीकडनं केलं जात आहे. मग हे जे ओपेक कंट्रीज आहे, त्या ओपेक कंट्रीचा भाग म्हणजे इराण आहे. मग अशा वेळेस आपल्याला लक्षात येतं की संपूर्ण जगामध्ये तेलाच्या ज्या काही किमती वाढणार आहे, तर त्याच्यासाठी कारणीभूत घटक असणार आहे हा अमेरिका. मग अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले आणि त्याच्यातून जो काही भडका उठलेला आहे तेलाचा, तर आज आपल्याला 70 रुपयापर्यंत गेलेलं दिसत आहे. काही काळापुरतं जर बघायला गेलं तर तो 63 पर्यंत येऊन ठेपला परत. परंतु कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे की ह्या सगळ्या गोष्टी. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, अजून एक महत्वाची असलेली संकल्पना ज्याच्यामध्ये संपूर्ण जगाला एक वेठीस धरणारा हा जो काही अमेरिका आहे, त्या अमेरिकेला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न इराणने स्वतःहून केलेला आहे. इराण सारख्या छोट्या देशांनी तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता यापुढे ज्या काही गोष्टी आम्ही करणार आहोत त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार आहे. कारण की इराणच्या पार्लमेंटने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी स्ट्रीट ऑफ होर्मुझ आहे, त्या स्ट्रीट ऑफ होर्मुझवर आम्ही कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करतोय, किंबहुना कंट्रोलिंग करतोय. म्हणजे संपूर्ण जगामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा जो पर्शियन गल्फ आहे, की जिथून पूर्ण ऑइल एक्सपोर्ट केला जातोय, तो ऑइल एक्सपोर्ट करणारा हा जो पर्शियन गल्फ आहे, याच्यामध्ये स्ट्रीट ऑफ होर्मुझ आहे. त्या स्ट्रीट ऑफ होर्मुझवर आता वर्चस्व कोणाचं आहे, तर आता इराणने प्रस्थापित केलेले. म्हणून तिथून जाणाऱ्या प्रत्येक जहाजीला एका प्रकारची अडथळा निर्माण केलेला आहे आणि ते अडथळा निर्माण करणारा कोण आहे, तर इराण देश आहे. मग साहजिकच आहे ऑइलचे भडके उठणार नाही तर काय होणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की हा एक मोठा प्रॉब्लेम आपल्या संपूर्ण जगासमोर येऊन ठेपणार आहे. कारण की ज्यावेळेस आपण बघतो तर 2/3 असलेला ऑइल एक्सपोर्ट ह्या असलेल्या पूर्ण गल्फ कंट्रीज कडनं होत असतो आणि ह्या गल्फ कंट्रीजचा असलेला ऑइल एक्सपोर्टिंग ज्या कंपनीज आहे त्या सगळ्या कंपनीज आता सीज होता चाललेला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने जागतिक स्तरावर तेलाच्या प्रत्येक बॅरलची किंमत ती $100 नाही व्हावी अशा प्रकारचं भीतीचं वातावरण आहे. परंतु भारताला याचा काही इम्पॅक्ट होणार आहे का, तर लक्षात घ्या, भारताने आतापर्यंत इराण सोबत जो काही ऑइल ट्रेड करत होते तो ऑइल ट्रेड पहिलेच आपण काय केला होता, बंद केला होता. आपण ऑइल ट्रेड त्याच्यामध्ये इराणकडनं स्पेसिफाईडली घेत नव्हतो, आपण स्विच झालो होतो सौदी अरेबियाकडनं. मग आपला जो ऑइल इम्पोर्ट आहे तो ऑइल इम्पोर्ट आहे मोस्ट ऑफ आपल्याकडचं असलेल्या सौदी अरेबियाकडनं. दुसरी गोष्ट, आपला दुसरा ऑइल येतो तो म्हणजे काय, तर रशियाकडनं. त्यामुळं आपल्या भारत देशाला तरीही ऑइलचे असलेले जे काही फटके आहे ते फटके एवढे बसणार नाहीये. सोबतच इथं अमेरिकेने असंही आश्वासित केलेलं आहे की जागतिक स्तरावर ऑइलचा जेवढं काही प्रॉब्लेम्स होईल तर आम्ही त्याला काउंटर करण्यासाठी तेवढं कॅपेबल आहे. खरी फसगत कोणाची होणार आहे, तर युरोपियन युनियन आणि युरोपियन युनियनच्या माध्यमातून त्या प्रकारचा जो ट्रेड चालू आहे तुमच्या मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये, त्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम क्रिएट होणार आपल्याला दिसून येतोय. त्यामुळं ऑइलचे भडके जरी झाले तरी भारत याच्यातून वाचण्याची शक्यता आहे, कारण की भारताने अशा प्रकारचे पहिलेच प्रोव्हिजन्स तिथं करून ठेवलेले दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर ते आर्थिकदृष्ट्या अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टीचा प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये दिसून येतोय. थँक्यू सो मच.